नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता एमओसी द अमेरिकन रेस्टॉरंट, रणपिसे नगर चौक, अकोला. जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी सरसावले. 14 मार्च पासून राज्यव्यापी संपाचा दिला इशारा. सामाजिक उपक्रमातील अन्नदानाची नासाडी. जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रकार. स्वयंसेवी संस्थांसह इतरांनी काळजी घेण्याची गरज. पहिल्यांदाच आम आदमी पक्षाचे भाजप कार्यालय समोर आंदोलन. दिल्लीत सिसोदिया यांच्या अटकेचे अकोल्यात पडसाद. मिक्स द्वारा प्रायोजित सायन्स फेस्ट 2023 चे यशस्वी आयोजन. 300च्या वर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. विज्ञानात गोडी वाढविणार. कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा सन्मान दिन साजरा. मनसे द्वारा मराठी दिनाच्या शुभेच्छांसाठी रेल्वे व बस स्थानकावर आग्रह. राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना अकोला शाखेच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. येणाऱ्या 14 मार्च पासून संपूर्ण राज्यासह अकोला जिल्ह्यातील कर्मचारी हे बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती कर्मचारी यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या गेल्या कित्येक काळापासून शासन स्तरावर प्रलंबित आहेत. याबाबत मध्यवर्ती संघटना व इतर घटक संघटनांच्या मार्फत शासनाकडे चर्चा व निवेदन यापूर्वी सादर करण्यात आले आहेत. सदर प्रलंबित मागण्यांबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावे यासाठी सततचे प्रयत्न करण्यात आले, परंतु या रास्त मागण्यांचा आजपर्यंत कोणत्याही प्रकारे विचार करण्यात आला नाही. यामध्ये सर्वात जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्या, सर्व रिक्त पदे अनुक्रमाने भरावीत, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निर्देशित करू नये, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत अभ्यासित प्रगती योजनेचा लाभ घ्यावा, यावर इतर मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांनी मांडल्या. सदर मागण्यांचा विचार त्वरित न केल्यास येणाऱ्या 14 मार्च पासून सर्व कर्मचारी हे राज्यवर्ती संपावर जाणार असल्याचे याबाबत आज राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत जुनी पेन्शन जी लागू केलेली आहे 1 नोव्हेंबर 2005 पासून ज्या कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांना जुनी पेन्शन लागू नाही. ही जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांचा हक्क आहे आणि ती मिळण्यासाठी मध्यवर्ती संघटनेने राज्यस्तरावर आंदोलन उभारलेलं असून महाराष्ट्रातील तमाम 17 लाख कर्मचारी यामध्ये दिनांक 14 तारखेपासून संपात सहभागी होणार आहेत. दिनांक 14 ही यासाठी ठेवण्यात आलेली आहे की यापूर्वी जो 54 दिवसाचा संप झाला होता, माननीय कर्णिक साहेबांनी जो संप केला होता आणि त्याच्यात यशस्वीरित्या कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या शासनाकडून पूर्ण करून घेण्यात आल्या होत्या. तो संप 14 मार्च रोजी सुरू करण्यात आलेला असल्याने हा संप देखील 14 मार्चपासून बेमुदत सुरू करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात त्याचबरोबर जिल्हा स्त्री रुग्णालयात मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था व सामाजिक उपक्रम राबविणारे अन्नदान करतात. अनेकदा जास्तीचे अन्न शिजविले जाते व ते नंतर रुग्णालयात रुग्णांना वाटप केल्यानंतर उरल्यावर फेकल्या जाते. अन्नाची अशी प्रकारे विल्हेवाट लावणे चूक असून नागरिकांनी अन्न बचत करण्याची गरज आहे. स्त्री रुग्णालयातील गरजूंना अन्नदान केले जाते, पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थेट कचऱ्यात अन्नाची विल्हेवाट लावल्याचे चित्र दिसून आले आहे. अशा प्रकारे अन्नाची नासाडी थांबवण्याची गरज आहे. सामान्य लोकांना होणारे अन्नाचे वाटप योग्य आहे, पण अशा प्रकारे थेट कचऱ्यात अन्नपदार्थ टाकणे चूक असून स्वयंसेवी संस्थांनी अन्न वितरण करताना ते मोजकेच असावे याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अन्न वाया जाणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात अन्नाची होत असलेली नासाडी थांबविण्यासाठी स्वयंसेवी संस्था, सामाजिक उपक्रम राबविणारे अनेकांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर गरजूंपर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अकोला शहरातील भाजप कार्यालयासमोर निदर्शने करत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी संध्याकाळी दिल्लीच्या रद्द केलेल्या अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक केली, ज्यामुळे केंद्र सरकारच्या हिटलरशाही राजवटीविरोधात आम आदमी पक्षाकडून निदर्शने झाली। देशभरात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा या निषेधार्थ निदर्शने होत आहेत। देशात नवी शैक्षणिक क्रांती आणणाऱ्या मनीष सिसोदिया यांची तात्काळ सुटका करण्यात यावी या मागणीसाठी अकोला शहरातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आरशी प्लॉट परिसरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले। यावेळी आपच्या सर्व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या जाचक धोरणांचा निषेध करत मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जगात शिक्षणाची क्रांती आणणाऱ्या मनीष सिसोदिया जे दिल्लीचे शिक्षा मंत्री आहेत, त्यांना एका खोट्या प्रकरणामध्ये सीबीआयच्या मार्फत माननीय या देशाचे पंतप्रधान जे स्वतःला हिटलर समजतात अशा मोदीजींनी एक देशामध्ये शिक्षणाची क्रांती आणणाऱ्या, गोरगरिबांना शिक्षण देणाऱ्या अशा शिक्षा मंत्र्याला अटक करण्याचं पाप या मोदी सरकारनं केलं आहे। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक गोडी निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्या उपजत गुणांना वाव मिळण्यासाठी अकोल्यातील यशस्वी बहुउद्देशीय संस्थाद्वारा आयोजित आणि मिक्स क्लासेस अकोलाद्वारा प्रायोजित सायन्स फेस्ट 2023 चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। यात 20 ते 25 शाळांचे सुमारे 300 विद्यार्थी सहभागी झाले होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही नामांकित यशस्वी बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था अकोलाद्वारा आयोजित आणि जठारपेठ दिवेकर चौक येथील मिक्स क्लासेस अकोलाद्वारा प्रायोजित 3 दिवसीय सायन्स फेस्ट 2023 चे भव्य आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हे आयोजन करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांमध्ये संशोधन नवकल्पनांना चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या सायन्स फेस्टचे आयोजन करण्यात येते। विज्ञान प्रदर्शनाबरोबर सायन्स इन ॲक्शन, मी अँड मॉम इन द युनिव्हर्स इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। अकोल्यातील 20 ते 25 विविध शाळांमधील 300 पेक्षा अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले होते। सोमवार 27 रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करत तपासणी शिबिर घेण्यात आले। डॉक्टर प्रणय लढ्ढा यांनी यासाठी पुढाकार घेतला होता। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भव्य विज्ञान प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे। मुलांचा शालेय शिक्षणासोबतच अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने त्यांचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते। मिक्स क्लासेस नेहमी असे उपक्रम घेण्यात अग्रेसर असते। कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशन कोर्सच्या प्रमुख अर्चना पंडित मॅम आणि सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मिक्स क्लासेसमध्ये 11वी मध्ये शिकणारे आणि नीट आणि JEE परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला। ही सायन्स फेस्ट यशस्वी करण्यात या सर्वांचा मोठा सहभाग होता। यावेळी मिक्स कोचिंग क्लासेसचे संचालकांची उपस्थिती होती। Hello everybody, I am Gargi Bhagat and I am Preti Bhogre. Welcome in Mix Akola. Mix has provided us so many things about education. So I would like to thank our teacher Archana Pandit ma'am and Priyanka More ma'am for giving us the opportunity to perform on the auspicious occasion, and that is Science Fest. तर खूप छान वाटलं इथे येऊन आणि अक्षरशः म्हणजे मुलांची स्पर्धा असते सगळीकडे, पण इथे मुलगा आणि आई या दोघांची कॉम्पिटिशन होती, त्यामुळे खूप एन्जॉय केला आम्ही दोघांनी मी अँड मॉम कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं इथे आणि ही कॉम्पिटिशन अटेंड करून खूप छान वाटलं। मुलांच्या कलागुणांना प्लस आईच्या कलागुणांना इथे वाव मिळाला आणि मुलांनी आणि आम्ही पण अशा प्रकारे हे कॉम्पिटिशन आम्ही खूप एन्जॉय केली। थँक्यू सो मच मिक्स। मी अँड मॉम हे गेम मला खूप आवडलेलं आहे। त्यामध्ये त्यांना प्रोटीन, व्हिटॅमिन्स अँड फॅट्स कसे लावायचे ते पण शिकवण्यात आले आणि बबल्स जे एक्सपेरिमेंट होता तो पण छान होता। मिक्स क्लासेसकडून जो हा मी अँड मॉमचा कार्यक्रम जो अरेंज केला आहे तो सर्वोत्तम आहे। खरंच इथे मुलांसोबत आमची बॉन्डिंग किती आहे आणि आमच्या मुलांची आमच्यासोबत बॉन्डिंग किती आहे हे कळलं। थैंक यू मिक्स। ये एक्टिविटी का नाम मी एंड मॉम है, जिसमें 4th स्टैंडर्ड स्टूडेंट्स ने पार्टिसिपेट किया था। उनकी मम्मी और वो लोग आए थे। हमने ये एक्टिविटी में टोटल 3 राउंड्स थे और जो राउंड 1 और राउंड 2 था उसके फाइनलिस्ट ही राउंड 3 में प्ले किए गए थे। फर्स्ट राउंड था पिक एंड स्टिक, जो साइंस से रिलेटेड था। हमने उनको फूड पिरामिड्स दिए गए थे और सोर्सेज दिए गए थे। सेकेंड राउंड था मैजिकल साइंस, उसके अंदर उन्हें स्ट्रॉ और एक बीकर दिया हुआ था जिसमें हमने लाइम वाटर बना के रखा हुआ था। उन्हें उसका ऑब्जर्वेशन और उसका कंक्लूजन दिए हुए शीट पर लिखना था।
दूसरा राउंड मैथ्यू मामा का था, जिसमें हमने बच्चों को कुछ रिडल्स पूछे थे और एक साइड में बच्चे और एक साइड में मदर्स को खड़ा किया था। जिस बच्चा को आंसर पता था उन्होंने हैंड रेस करना था और मम्मा को आगे सर्कल में जंप करके उनका आंसर बताना था। हमने एक्सपेरिमेंट लिए थे 2 और वो एक्सपेरिमेंट बच्चों और मम्मी को साथ में करने थे। बच्चों ने भी अच्छा किया, मम्मी ने भी अच्छा किया, उनको गाइड किया, टीचर्स के जैसे उनकी हेल्प की, उन्होंने भी अच्छा रिजल्ट दिया और ये एक्टिविटी उनको करके बहुत ही मज़ा आया और हमें भी वॉलंटियर्स को बहुत ही मज़ा आया। टू प्राउड टू बी मिक्स। हमारा जो ह्यूमन हार्ट रहता है वो 4 चेम्बर हार्ट रहता है, इसमें जो लेफ्ट पार्ट रहता है वो प्योर ब्लड कैरी करता है और जो राइट पार्ट रहता है वो डीऑक्सीजनेटेड ब्लड कैरी करता है। जो लेफ्ट पार्ट है उससे पहले। नमस्कार, मी राजेश जोत, अध्यक्ष यशस्वी बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि संचालक मिक्स कोचिंग क्लासेस या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आम्ही 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करीत आहोत। या राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त आम्ही 3 दिवस भरघोस असे कार्यक्रम ठेवलेले आहेत। संपूर्ण शाळेमधील विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आजचा प्रथम दिवस या पहिल्या दिवशी आम्ही वेगवेगळे विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ठेवलेले आहेत। विद्यार्थ्यांसोबत पालक आणि शिक्षक यांच्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवित आहोत। तशाच प्रकारे आपल्या या अकोला जिल्ह्यातील जे काही विज्ञान शिक्षक आहेत, त्याच प्रकारे जे गणित शिक्षक आहेत, यांनी बरेच वेळा आपल्या या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक आणि गणित विषयक कुतूहल निर्माण केलेलं आहे, त्यांना व्यवस्थित प्रकारे ते ज्ञान देत आहेत। अशा विज्ञान आणि गणित शिक्षकांचं सत्कारसुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे। तसंच आजच्या या दिवशी आम्ही अनेक उपक्रम राबवतो। त्याच्यामध्ये सर्वप्रथम मुलांसाठी विज्ञान प्रदर्शनी आपण आयोजित केलेली आहे आणि प्रत्येक शाळेतील जे काही विद्यार्थी आलेले आहेत त्यांचा गट तयार करून त्यासाठी आपण एक क्विज कॉम्पिटिशन ठेवलेली आहे। त्याचप्रकारे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या काही ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत। विद्यार्थी आणि पालक यांचा सहभाग व्हावा या हिशोबाने आपण काही ॲक्टिव्हिटीजसुद्धा ठेवलेल्या आहेत। तर मी सगळ्यांना विनंती करतो की या 3 दिवसीय कार्यक्रमाला आपण आम्हाला सहकार्य करावे आणि याच्यामध्ये आपण पार्टिसिपेशन घ्यावं। धन्यवाद। मी अजय दिनकर देशपांडे, संचालक मिक्स क्लासेस अकोला आणि उपाध्यक्ष यशस्वी बहुउद्देशीय शिक्षण संस्था अकोला। दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये शालेय विषय शिकण्यासोबतच विज्ञान आणि गणिताबद्दल विशेष रुची निर्माण व्हावी, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा या उद्देशाने आम्ही दरवर्षी विज्ञान दिन सोहळा साजरा करीत असतो। 3 दिवसांचे असे विविध कार्यक्रम यामध्ये आम्ही साजरे करत असतो। रेग्युलर कोचिंगसोबतच विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल्सद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता हा आमचा सगळा उठाठेव असतो। यामध्ये 5वी ते 10वी पर्यंतच्या वर्गातले विद्यार्थी जवळपास 20 ते 25 शाळेतील विद्यार्थ्यांनी 250 ते 300 विद्यार्थी आज या उपक्रमाला येऊन गेलेत। तर या सर्व विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल विशेष दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि ते फक्त परीक्षार्थी न बनता विद्यार्थी बनावेत। आमचे मिक्स क्लासेसचे 11वीचे विद्यार्थी हा पूर्ण इव्हेंट खूप मेहनतीने गेली 15 दिवस झाले त्याची पूर्वतयारी करून साजरा करतायत। यासाठी लागणारी पूर्ण पूर्वतयारीसुद्धा हे विद्यार्थीच करतात। पूर्ण कॅम्पसला सजविणे, सगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज डिझाईन करणे आणि त्याच्यावरती मेहनत करणे, हे सर्व गोष्टी आमच्या मिक्स क्लासेसच्या 11वीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत। त्याबद्दल मी त्यांचे विशेष कौतुक करतो। आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना खूप दैनंदिन जीवनातल्या गोष्टीसुद्धा शिकायला मिळतात। आणि 28 तारखेला एक भव्य दिव्य असा एक सायन्स क्विज, लाईव्ह सायन्स क्विज हा आयोजित करण्यात आलेला आहे। आज 26 तारखेला त्या क्विजच्या विद्यार्थ्यांची रिटर्न टेस्ट झाली। आता यातून निवडक टॉप 5 टीम निवडल्या जातील आणि त्यांचा एक लाईव्ह क्विज हा 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवशी संध्याकाळी 6 वाजता आपल्याच मिक्स क्लासेसच्या कॅम्पसमध्ये देवेकर चौक जठारपेठ अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे। विद्यार्थ्यांचं मनोबल वाढावं या दृष्टिकोनातून मी आपणा सर्वांना आवाहन करतो की तुम्ही या विज्ञान प्रश्नमंजुषेला हजर राहावे आणि विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढवावा। धन्यवाद। अकोल्यातील काही स्पीड ब्रेकर हे लोकांच्या मणक्यांच्या आजारासाठी कारणीभूत ठरत आहेत, तर काही स्पीड ब्रेकर हे अतांत्रिक पद्धतीने तयार करण्यात आले आहेत। त्याचा फटका दुचाकी चालकांना अधिक बसतो।
अकोल्यात येणाऱ्या व्हीआयपींसाठी गीतानगर स्थित स्पीड ब्रेकर काढण्यात आला. अशी कारवाई इतर ठिकाणी करण्याची गरज आहे. गीतानगर येथील रस्त्यावरचा हा स्पीड ब्रेकर आज महापालिकेने काढला. अशा सर्व अतांत्रिक स्पीड ब्रेकर शहरातून हद्दपार करण्याची गरज आहे. अशा नियमबाह्य स्पीड ब्रेकरमुळे शहरातील नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत, तर अनेक दुचाकी चालक यामुळे त्रस्त झाले आहेत. काहींचा अपघात झाला आहे. शहरातील सर्व स्पीड ब्रेकर हे तांत्रिक आधारावर तयार करावे अशी मागणी समोर येत आहे. ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे स्पीड ब्रेकर असावे, पण ते अतांत्रिक नको अशी नागरिकांची मागणी आहे. पुरुषांसाठीची ग्रीन फायबर मेन्स फॅशन स्टोअर अकोल्यात सुरू झाले आहे. रघुवंशी मंगल कार्यालयासमोर सुरू झालेल्या या मेन्स फॅशन स्टोअरमध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहे. मेन्स फॅशन स्टोअरला भेट देणाऱ्यांमध्ये तरुणांचा समावेश सर्वाधिक आहे. अकोल्यात बहुप्रतीक्षित ग्रीन फायबर हे मेन्स फॅशन स्टोअरचे नुकतेच भव्य दिव्य उद्घाटन झाले. नेकलेस रोडवरील एकता ज्वेलर्स नजीक रघुवंशी मंगल कार्यालयासमोर हे ग्रीन फायबर मेन्स फॅशन स्टोअर खुले झाले आहे. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून विवेकजी जैन यांची उपस्थिती होती. विवेकजी जैन यांच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन झाले, तर ग्रीन फायबर कंपनीतर्फे विशेष अतिथी म्हणून गुंजन रिझवानी यांची उपस्थिती होती. यावेळी संचालक कुशल जैनसह परिवार उपस्थित होता. क्वालिटी प्रोडक्ट आणि प्रत्येक ग्राहकाला राजासारखी सेवा देण्याचा निश्चय ग्रीन फायबर मार्फत व्यक्त केला गेला आहे. ग्राहकांच्या गरजेनुरूप व खरेदीचा आनंद देण्यासाठी ग्रीन फायबर कटिबद्ध आहे. दर्जेदार उत्पादन आणि टॅग सेवा देण्याची खासियत ग्रीन फायबरची आहे. नेकलेस रोडवरील ग्रीन फायबर मेन्स फॅशन स्टोअरमध्ये कॅज्युअल विअर अंतर्गत टी शर्ट्स, पोलो टी शर्ट्स, कॅज्युअल शर्ट्स, सेमी कॅज्युअल शर्ट्स, जीन्स, कॅज्युअल ट्राउझर, चिनोस, फॉर्मल वेअरमध्ये ऑफिस वेअर, फॉर्मल शर्ट्स, इव्हिनिंग पार्टी वेअर शर्ट्स, ट्राउझर, वेस्ट कोट्स आदी उपलब्ध करून देण्यात आले आहे. गुड लुक्स एव्हरी डे असे म्हणत अकोल्यात जेड ब्लू एंटरप्राइजेसचे ग्रीन फाइबर लॉन्च झाले आहे. सर, सबसे पहले तो आपको ढेर सारी शुभकामनाएं आपके स्टोर के लिए और अकोला के लिए ग्रीन फाइबर या फिर अदर जो ब्रांड्स है, अकोला में बहुत सारी चीज़ें हर दिन कुछ ना कुछ नया आते रहता है. आप खुद को या आपके इस ब्रांड को किस तरह से डिफरेंशिएट करते हैं सर? देखिए, सबसे पहले तो मैं अकोला वासियों को ये बताना चाहूँगा कि ग्रीन फाइबर जो है वो जेड ब्लू लाइफस्टाइल इंडिया लिमिटेड की ब्रांड है. जेड ब्लू गुजरात की ब्रांड है और ये 40 साल पुरानी ब्रांड है. इन्होंने अपना ये ग्रीन फाइबर जो है वो ब्रांड को इंट्रोड्यूस किया था 2003 में. 20 साल हो गए और आज हम ये खोल रहे हैं 35वां स्टोर, 35वां स्टोर अकोला में खोल रहे हैं, जो महाराष्ट्र का पहला है और अकोला में भी पहला है. तो अकोला वासियों को बधाई हो उस बारे में. और ये मैं कहना चाहूँगा कि अगर आप इसको डिफरेंशिएट की बात करेंगे तो आप कंपेयर मत कीजिए, बिकॉज इट्स मिड साइज, मिड वैल्यू फॉर्मेट नहीं कह सकते, लेकिन हमारा जो जेड ब्लू है वो प्रीमियम सेगमेंट है. उससे एक लेवल कम, मतलब अफोर्डेबल प्राइस कह सकते हैं, उस सेगमेंट में आता है. हमारे पास में इसमें फॉर्मल है, इसमें स्मार्ट कैजुअल्स भी है. फॉर्मल में भी हमारे पास इसमें पार्टी वेयर है, स्मार्ट फॉर्मल्स है. कैजुअल में हमारे पास में इसमें डेनिम सेगमेंट है, टी शर्ट्स है. शर्ट्स में उसमें हमारे पास अलग वैरायटी है, तो उसमें शॉर्ट शर्ट आता है, कैजुअल शर्ट आता है. और अभी से समर चल रहा है तो हम उसको समर में हाफ स्लीव दे रहे हैं. लॉन्च वेयर हमारा एक और कैटेगरी है जिसमें हम लोग खुद अपना पूरा इन हाउस प्रोडक्शन करते हैं लॉन्च वेयर का. कोला में ग्रीन फाइबर आप सब लोग अफोर्ड कर पाएंगे, क्योंकि ग्रीन फाइबर प्रीमियम नहीं है लेकिन अफोर्डेबल ब्रांड है. और ये मतलब सब लोग अफोर्ड कर सकते हैं, मतलब इसका इतना हाई एएसपी नहीं होता है. यूथ के लिए तो हमारे पास में ऑलरेडी डेनिम सेगमेंट है, हमारे पास में यूथ कैटेगरी है ऑलरेडी. ग्रीन फाइबर में आप देखेंगे तो ज़्यादा कस्टमर जो है हमारे कैजुअल्स में ही आते हैं, और कैजुअल में हम लोग जो टारगेट ऑडियंस रखते हैं वो मोस्टली यूथ रखते हैं. उनके हिसाब से हम लोग जो ये प्रोडक्ट्स बनाते हैं. सबसे पहली बात कि भाई प्रोडक्ट्स हर कंपनी में होता है, बहुत सारे प्रोडक्ट्स अवेलेबल हैं, ब्रांड्स अवेलेबल हैं, लेकिन उन सब चीज़ को अगर हम देखें तो वो डिफरेंस क्या करता है, कस्टमर सर्विस, जो एक ट्रीटमेंट जो हम देते हैं कस्टमर को. कस्टमर आज के ज़माने में क्या देखता है कि मैं अगर एक स्टोर में जा रहा हूँ तो मुझे क्या ट्रीटमेंट मिल रहा है, किस तरह से मुझे ट्रीट किया जाता है. वो हम अपने स्टाफ को, अपनी टीम को सिखाते हैं कि आप किस तरह से कस्टमर को ट्रीट कीजिए, क्योंकि प्रोडक्ट्स हर जगह पे अवेलेबल है, चाहे उसकी क्वालिटी कम हो या ज़्यादा हो, लेकिन जिस तरह से कस्टमर को एक्सपेक्टेशन होती है कि मुझे किस तरह से ट्रीटमेंट मिला है और मुझे अपने पैसों के सामने क्या एक्सचेंज में मिल रहा है ट्रीटमेंट, वो हम अपने टीम को जो है सिखाते हैं. इसका एक बेनिफिट ये मिलता है कि कस्टमर को बार बार आना पसंद होता है. इसको हम कहते हैं टैग सर्विस, क्योंकि हर प्रोडक्ट के ऊपर एक टैग होता है, विच इज़ कॉल्ड TAG. टैग का फुल फॉर्म में अगर आपको बताऊं, जो हम कस्टमर को इसको ट्रीट करने के लिए बोलते हैं स्टाफ को ट्रेनिंग में,
ट्रीट एवरी कस्टमर लाइक अ किंग. हाँ, एंटिसिपेट कस्टमर नीड्स, मतलब उनकी नीड्स को समझो और फिर उसको रिस्पॉन्ड करो. एंड जी मीन्स गिव वंडरफुल शॉपिंग एक्सपीरियंस, दैट इज कॉल्ड टैग. इसमें हमारे पास में देखिए हमारे इन हाउस है, ग्रीन फाइबर के खुद के हमारे हैंकरचिप्स बनाते हैं, उसके कॉम्बो पैक्स हैं, बेल्ट्स हम देते हैं और सॉक्स भी हमारे पास अवेलेबल है. जो खुद की ब्रांड है, वायर ब्रांड है, उसके सॉक्स बनते हैं. और उसके अलावा जो है वो हम जहाँ पे जैसी ज़्यादा ज़रूरत होती है वैसे वैसे एसेसरीज देते हैं. वेरी नाइस सर, और बहुत सारी शुभकामनाएं आपको. और आप सबसे यही कहना चाहूँगी कि इसके अलावा भी सिर्फ सुनने में कोई मज़ा नहीं, यहाँ आके देखिए. और जैसे सर ने कहा कि यहाँ पे कस्टमर को किंग की तरह ट्रीट किया जाएगा और आपको जो एक्सपेक्ट है आपकी नीड को समझ के ही आपको यहाँ पे सारी चीज़ें दिखाई जाएंगी. इसके साथ में आपको एक बेस्ट शॉपिंग एक्सपीरियंस देने का भी ये लोग पूरी तरह से कोशिश करेंगे. तो इनके इस प्रयास को सफल करने के लिए एक बार ज़रूर विजिट कीजिए ग्रीन फाइबर में. ग्रीन फाइबर है अपने नेकलेस रोड पे, रतनलाल प्लॉट के से पहले यहाँ आपको ये ग्रीन फाइबर मिल जाएगा. देखते रहिए RRC नेटवर्क अधिक जानकारी के लिए. महापालिका कर्मचाऱ्यांच्या मुलाखतींनी महापालिकेत कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती आहे. आज अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती होत्या, पण त्या झाल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेत तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मुलाखती सुरू आहेत. आज अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मुलाखती होत्या, पण त्या झाल्या नसल्याची माहिती मिळाली. प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यासह प्रशासन, लेखा विभाग, अतिक्रमण विभाग आदी विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा समावेश होता. काही कर्मचाऱ्यांना काहीच काम येत नसल्याने त्यांची नोकरी जाते की राहते असा प्रश्न समोर आला आहे. या मुलाखतींचा निकाल केव्हा लागणार आणि आपल्या नोकरीचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आज अग्निशमन दलाच्या मुलाखती होत्या, त्या पूर्ण झाल्या नसल्याची माहिती मिळाली आहे. गोरक्षण रोडवरील पॉवर हाऊसमध्ये काल रात्री 8च्या सुमारास मोठा स्फोट होत आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यात आली, पण देखभाल दुरुस्तीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या आगीमुळे अनेक भागातील वीज पुरवठा बाधित झाला होता. शहरातील गोरक्षण रोडवरील पॉवर हाऊसमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने अचानक स्फोट झाला. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांनी आगीचे दृश्य त्यांच्या मोबाईलमध्ये टिपले. आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यामुळे गोरक्षण रोड, सिंधी कॅम्पसह 800 प्लॉट, नेहरू पार्क भागातील विद्युत प्रवाह खंडित झाला होता. परिसर काळोखाने व्यापून टाकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न आग आटोक्यात आणली. दरम्यान या घटनेने काही तास या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. देखभाल दुरुस्ती नियमित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लोहारा परिसरातील साने गुरुजी नगरात रविवारी सकाळच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. यात सुदैवाने कुठलीही प्रकारची जीवितहानी झाली नाही, परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरगुती साहित्यासह एक दुचाकी जळून खाक झाली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार लोहारा परिसरातील साने गुरुजी नगरात वानखडे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान मजुराला राहण्याकरिता बाजूलाच झोपडी बनवून देण्यात आली होती. रविवारी सकाळच्या सुमारास सिलेंडर लीक होऊन अचानक स्फोट झाला. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग नियंत्रणात आलीच नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, परंतु घरगुती साहित्यासह दुचाकी वाहनाचा पूर्णतः कोळसा झाला होता. ज्ञानपीठ विजेते साहित्यिक V.V. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात मराठी भाषा गौरव दिन पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी नीमा अरोरा, प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती सीमा शेट्टे उपस्थित होत्या. तर इतर मान्यवरांमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, मराठी भाषा समितीचे सदस्य पुष्पराज गावंडे, मराठी भाषा समितीचे सदस्य सुरेश पाचकवडे, विनय दांदडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ही महाराष्ट्र गीत गाऊन करण्यात आली. यावेळी मान्यवरांचे स्वागत पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी कोठारी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी तन्मय जवळकार यांनी सुंदर गाणे गाऊन
कार्यक्रमाची शोभा वाढविली। या कार्यक्रमात मान्यवरांनी मराठी भाषा दिनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे संचालन तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापक किशोर बळी यांनी केले। मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालय येथील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद तसेच शासकीय कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसिद्ध कविवर्य विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बस स्थानक व रेल्वे स्थानकावरील सूचनांमध्ये मराठीचा समावेश करावा असा आग्रह धरला। स्थानिक अकोला रेल्वे स्थानक येथे जाऊन स्थानक रेल्वे प्रबंधक कवडे यांची भेट घेत तसेच त्यांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आज दिवसभर लाऊडस्पीकरवर राजभाषा दिन शुभेच्छाच्या उद्घोषणा व मराठी गाणे वाजविण्याची मागणी केली असता त्यांनी तात्काळ या संदर्भात सूचना केल्या व मराठी राजभाषा दिन शुभेच्छा व मराठी अभिमान गीत वाजणे सुरू झाली। नवीन बस स्थानक येथे आगार प्रमुख यांची भेट घेऊन बस आगार येथे सुद्धा मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा उद्घोषणा व मराठी अभिमान गीत वाजविण्यास सुरुवात केली। त्याचबरोबर सर्व सूचना संदेश हे मराठीत लावण्याचा आग्रह धरला। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, जिल्हा सचिव ललित यावलकर, संघटक अरविंद शुक्ला, शहर अध्यक्ष सौरभ भगत, उपशहर अध्यक्ष राजेश पिंजरकर, मुकेश धोंडफडे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष जय मालोकार, चंदू अग्रवाल, अमोल गवई आदी पदाधिकारी उपस्थित होते। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता एमओसी द अमेरिकन रेस्टॉरंट, रणपिसे नगर चौक, अकोला। जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी सरसावले, 14 मार्च पासून राज्यव्यापी संपाचा दिला इशारा। सामाजिक उपक्रमातील अन्नदानाची नासाडी, जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रकार, स्वयंसेवी संस्थांसह इतरांनी काळजी घेण्याची गरज। पहिल्यांदाच आम आदमी पक्षाचे भाजप कार्यालय समोर आंदोलन, दिल्लीत सिसोदिया यांच्या अटकेचे अकोल्यात पडसाद। मिक्स द्वारा प्रायोजित सायन्स फेस्ट 2023 चे यशस्वी आयोजन, 300च्या वर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विज्ञानात गोडी वाढविणार। कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा सन्मान दिन साजरा, मनसेद्वारा मराठी दिनाच्या शुभेच्छांसाठी रेल्वे व बस स्थानकावर आग्रह। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। YouTube चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।